शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. जिब्रेलिक ॲसिड संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. जिब्रेलिक ॲसिडचे नेमके फायदे काय आणि त्यापासून शेतकऱ्यांना होणारा लाभ याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, जिब्रेलिक ॲसिड वापरण्यास अत्यंत सोपं आणि सरळ असल्यामुळे शेतकऱ्यांना जिब्रेलिक ॲसिडचा वापर हा अत्यंत महत्त्वपूर्ण वाटत आहे. त्यामुळे जिब्रेलिक ॲसिडचा वापर पिकांच्या विविध उत्पादकते आणि गुणवत्तेसाठी वापर केला जात आहे. यावेळी शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त जिब्रेलिक ॲसिड संदर्भातलं मत स्पष्ट झालं असून शेतकरी आपल्या शेतातील अन्नधान्याचे भरण आणि दाणेदार पिकांची डौलदार उभारणी व्हावी याकरता जिब्रेलिक ॲसिडचा सतत वापर करत असतात. मात्र जिब्रेलिक ॲसिड वापरण्याचे फायदे नेमके काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊ आणि त्याचे प्रमाणसुद्धा समजून घेऊया. नेमकं जिब्रेलिक ॲसिडमुळे शेतकऱ्यांना काय फायदा होतो, हा फायदा पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जिब्रेलिक ॲसिड हे एक नैसर्गिकरित्या आढळणारे वनस्पती संप्रेरक आहे, ज्याला गिबेरेलिन म्हणूनही ओळखले जाते. हे पांढऱ्या ते फिकट पिवळ्या रंगाचे घन स्वरूपात असते आणि वनस्पतीच्या वाढीस चालना देते. मुख्यतः याचा उपयोग शेतीमध्ये केला जातो. वाढ आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या जिब्रेलिक ॲसिडमुळे पेशी विभाजन वाढवून आणि वनस्पतींचा चयापचय क्रिया गतिमान करून पिकांची उंची व जोम वाढवते. फळ आणि उत्पादनासाठी फळांचा विकास जलद करतो आणि आकार वाढवतो, ज्यामुळे उत्पादनात आणि गुणवत्तेत वाढ होते. त्यामुळे अनेक विविध शेतकरी याचा वापर करतो. बियाणे उगवण संदर्भात जर सांगायचं झाल्यास बियाणे लवकर आणि चांगल्या प्रकारचे उगवण्यास मदत करते. फुले आणि फळांच्या संदर्भात फुले लागण्यास आणि फळांचा विकास करण्यास मदत करते. तसेच पानांवर फवारणी केल्यास थेट पानांवर फवारल्यास वाढ आणि फुलांसाठी प्रभावी असं हे वनस्पती आहे. माती आवळण्यास संदर्भात जर सांगायचं झालं तर मुळांच्या वाढीसाठी आणि वनस्पतीचा एकूण जोमासाठी मुळांभोवतीच्या जमिनीत हे वापरले जाते. पिकांचा वापर भाजीपाला, टोमॅटो, वांगी, भेंडी, फळेमध्ये द्राक्ष, पपई, टरबूज, ऊस, भात, बटाटा, हळद आणि शेतकरी आपल्या सोयीनुसार आपल्या शेतात हे फवारणीच्या स्वरूपात देत असतात. जिब्रेलिक ॲसिडचा वापर करताना आपण काळजी घेतली पाहिजे, कारण शेतकरी मोठ्या प्रमाणात जिब्रेलिक ॲसिडचा वापर करतात. मात्र त्याचे प्रमाण हे तज्ज्ञांपासून समजून घेऊनच आपल्या शेतात आपण फवारणी करावी. अन्यथा आपल्याला पूर्ण माहिती नसल्यास आपण कृषी केंद्र संचालक, कृषी अधिकारी, कृषी विभागाचे विविध अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करून प्रमाण ठरवावे. जिब्रेलिक ॲसिडमुळे दाण्यांची भरण चांगली होते असा समज सर्व शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे शेतकरी आता जिब्रेलिक ॲसिडचा वापर तुरीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात करत असल्याचं दिसून येत आहे. तुरीच्या शेंगामधील दाणे मजबूत व्हावे आणि जोमदार व्हावे, उत्तम वाढ व्हावी यासाठी सुद्धा शेतकरी आता वापर करत आहे. न्यूज 24 महाराष्ट्र ब्युरो, अमरावती.